अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिलाय आणि टॅरिफचा त्यांचा निर्णय हा बेकायदेशीर ठरवलेला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादताना त्यांच्या अधिकारांच्या मर्यादांचं उल्लंघन केल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। ट्रम्प यांनी राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीत लागू करण्यात येणाऱ्या कायद्याचा वापर केला आणि टॅरिफ लादला। कर आणि टॅरिफ लादण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नसून संसदेला मिळालेला आहे। मात्र ट्रम्प यांनी टॅरिफला एक आर्थिक आणि विदेशी धोरणासाठी ढाल म्हणून वापरला। आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 6-3च्या बहुमताने टॅरिफला अवैध ठरवलंय। दरम्यान आंतरराष्ट्रीय अभ्यासक अनय जोगळेकर आणि शैलेंद्र देवळांकर यांनी या मोठ्या निर्णयासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की राष्ट्रीय आणीबाणी या सबबीखाली अशा प्रकारे आयात कर लावता येत नाही। आता ट्रम्प दुसऱ्या पद्धतीने कर लावण्याचे प्रयत्न करतील। ज्या अटी शर्ती भारताने मान्य केल्यात, अजून काही भारत अमेरिका व्यापारी करार झालेला नाही, पण त्या कराराची संरचना एक ठरलेली आहे आणि त्याच्या बदल्यात भारत अमेरिकेचे काही उत्पादनं खास करून कृषी क्षेत्रातली आयात करण्याबाबत भारताने एक भूमिका घेतलेली आहे। आता भारत आपली भूमिका बदलणार का? अमेरिका इराणवर हल्ला करण्याची शक्यता आणखीन वाढलेली आहे। असं काही झालं तरी त्याचे भारताच्या एकूणच अर्थव्यवस्थेवर, परराष्ट्र धोरणावर परिणाम होणार आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले जे टेरिफ होते, जे पूर्णपणे एकाधिकार पद्धतीने लावण्यात आलेले होते आणि ते अन्यायकारक होते, ते पूर्णपणे स्ट्रक डाऊन केलेले आहेत, ते रद्द केलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यापासून तर आतापर्यंत अमेरिकेमधल्या ज्या कंपन्यांनी ह्या वाढीव टेरिफनुसार आयात केलेली आहे किंवा त्यानुसार टेरिफ हे सरकारला भरलेलं आहे, त्यांना आता अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटला कॉम्पन्सेशन द्यावं लागणार आहे। आणि त्यामुळे अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पच्या प्रशासनासाठी हा खूप मोठा सेटबॅक आहे, पराभव आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। दरम्यान या निर्णयाचा नेमका कसा परिणाम होईल हे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर न्यायालयाच्या आदेशामुळे ट्रम्प यांचे सर्व शुल्क रद्द होणार नाहीत। स्टील आणि ॲल्युमिनियम वरील शुल्क हे कायम राहतील। चीनवरील 34%, कॅनडा, मेक्सिकोवरील 25% जो टॅरिफ आहे तो रद्द होणार आहे। तर भारतावरील 18% टॅरिफ कमी आधीच केलेला आहे। मार्चमध्ये या अंतरिम करारावर स्वाक्षरीची शक्यता आहे। तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भारतीय निर्यातदारांना परतफेडीची शक्यताही वर्तवली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।